पहा, आता निवडणुकीचं फॉर्म भरायचं काम चालू होतं आणि काही लोकांना ह्यांनी उमेदवारी दिली होती आपल्या भाजपने. परंतु आता एक मी व्हिडिओ पाहिला, ती महिला आहे, इतकी रडतीये की विचारायला नको. मोरे आडनाव आहे त्यांचं आणि तिच्या नवऱ्याचं नाव आहे धनंजय जाधव. यांची ती पत्नी आहे. तर असं आहे बघा, राजकारण खूप आता गलिच्छ होत चाललेले. राजकारणामध्ये कुठल्याच व्यक्तीवर भरोसा राहिला नाही. आपले आपले म्हणणारे तेच आपल्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. त्यामुळं राजकारणमध्ये जाण्याच्या आधी 100 वेळा 1000 वेळा विचार करा की आपण इथं वेळ देतोय, आपलं सर्व घरदार सोडून तिथे जातोय, आपण त्यांच्यासाठी काम करतोय, पण ह्याचं शेवट आपल्याला काय मिळणार? आपल्याला पद मिळणार, आपल्याला राजकारणात विशिष्ट पद मिळणार, योग्य वेळी आपल्याला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळणार. खूप विचार करा आणि मगच राजकारणात. 30 वर्षापूर्वीचं राजकारण, 20 वर्षापूर्वीच्या राजकारणामध्ये मी पण कार्यकर्ती होते. खूप चांगली लोक होती आणि खूप चांगलं सगळ्यांना सांभाळून घेत होती. पैसा नव्हता, फक्त माणुसकी होती आणि एकमेकाची आम्ही कामं करत होतो. म्हणजे जो निवडून येईल तो काम करत होता. आणि मला सर्व माहिती आहे नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं. पण आत्ता सर्व वेगळं झालेलं आहे. त्यामुळं आताचं राजकारण फार गलिच्छ आणि घाणेरडं चाललेलं आहे. एवढंच मला सांगायचं होतं, बाकी काही नाही.